विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी तथा नुकताच चपळगाव जिल्हा परिषद गटामधून विक्रमी मताधिक्यानं निवडून आलेल्या शांभवी कल्याण शेट्टी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून घेतलेली माघार सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले। अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असताना अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कांना उधाण आले। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शांभवी कल्याण शेट्टी यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत तालुक्यात आपलं स्वातंत्र्य राजकीय अस्तित्व अधोरेखित केलं। त्यांच्या या प्रचारादरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी ही ठळकपणे दिसून आली। परिणामी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी त्यांचं नाव सर्वाधिक पुढे होतं। अनेक सदस्यांनीही त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केल्याची चर्चा आहे। अध्यक्षपदासाठी औपचारिक प्रक्रिया सुरू असताना शांभवी कल्याण शेट्टी आणि स्पर्धेमधून माघार घेतल्याचं स्पष्ट झालंय। यामागे नेमकं कारण काय याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसला तरी पक्षीय उच्चस्तरीय रणनीती किंवा आगामी मोठ्या राजकीय बदलांची चाहूल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली। काही जाणकारांच्या मते जिल्हा पातळीवरील पदाचा त्याग करून राज्य पातळीवरील मोठ्या समीकरणांना प्राधान्य देण्यात आलं असावं। दरम्यान राज्य मंत्रिमंडळामध्ये संभाव्य फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव पालकमंत्रीपदासाठी पुढे येत असल्याचं सांगितलं जात आहे। जरी ही शक्यता प्रत्यक्षात आली तर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्याग हा व्यापक आणि राजकीय नियोजनाचा भाग असल्याचं स्पष्ट होऊ शकतात। तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी ही चाल असल्याची ही चर्चा आहे।